नमस्कार. तर स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती. तर काय होतं, की कस्टमरचं ब्लाउज असतं ते हौसे-हौसेने गळे मोठे शिवून घेतात. पण नंतर काय तक्रार होते, की त्यांना इतके मोठे गळे नको अशी तक्रार येते. तर काय करायचं आहे, तर माझ्याकडे इतकंच कापड शिल्लक आहे. तर आता खूप दिवसाने हे ब्लाउज त्यांना परफेक्ट बसतं. पण ग त्यांना इतकं डीप नको झालं. तर काय करायचं आहे, तर इतकं कापड शिल्लक आहे, तर ते कापड मी घेतलेलं आहे. त्या कपड्यामध्ये आपल्याला एक तरी कॅनव्हास वापरावा लागेल. कॅनव्हास नसेल तर तुम्ही कापड जर तुमच्याकडे असेल डबलचं, तर इथे माझ्याकडे अशा पद्धतीने डबलचं कापड आहे. हे कापड मी अशा पद्धतीने आतमध्ये टाकलेलं आहे व टीप मारून घेणार आहे. ज्याच्यामुळे काय होईल, की तो बेस जो आहे, तो बेस चांगला तयार होईल. त्यामुळे दिसतानाही फिनिशिंगचं असं दिसेल. तर त्यासाठी मी आता टीप मारून घेते. आता इथे टीप मारून झालेली आहे. आता काय करायचं आहे, की हे कापड जे आहे ते अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे. अगदी व्यवस्थित चारही बाजूला कापड पुरतं का एकदा व्यवस्थित पाहायचं आहे. कारण इकडे-इकडे आपल्याला स्पेस हवा किंवा इकडे-इकडे आपल्याला कापड शिल्लक हवं. तर अशा पद्धतीने डिझाइन ही आपण मध्ये बनवू शकतो. तर पहिल्यांदा आपण आधी कापड जे आहे ते पिना लावून घेऊया, अटॅच करून घेऊया. म्हणजे कापड आपलं अगदी व्यवस्थित अ, अ, शिलाईत बसलं जाईल. पहा आता इकडेही आपल्याला माया शिल्लक आहे व इकडेही शिल्लक आहे. अशा पद्धतीने आपण कापड ॲडजस्टमेंट करायची आहे व आपण टिप मारून घ्यायची आहे. लेवल पाहायची आहे, उंची अगदी व्यवस्थित आलेली आहे का पाहायची आहे. सर्व चेक करून मग आपण इथे टिप मारून घ्यायची आहे. तर आता इथे मी टिप मारून घेत आहे. जशी लेस आहे त्या लेसमधून मी टिप मारत आहे. आता खालची जी साईड आहे ती अगदी करेक्ट व व्यवस्थित यायला हवी. डिझाइन अगदी उठावदार दिसायला हवी. त्यासाठी अगदी सरळ रेषेत आपल्याला जे आहे ते कापड घ्यायचं आहे. हाताने सरळ करून घ्यायचं आहे. कारण अ, कापडाला मध्ये फुगा वगैरे येऊ नये यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित टीप घ्यायची आहे. तर आता इथे पूर्ण झालेली आहे टीप मारून. आता इकडची जी साईड आहे ती अगदी व्यवस्थित हाताने त्यामध्ये आत घालून ॲडजस्टमेंट करून टीप मारून इथे डबल टिप घ्यायची आहे. कारण उसवायला नको त्यासाठी. आता वरून ही टीप मारायची आहे कारण फुगीरपणा दिसत आहे तर त्यासाठी वरूनही अगदी व्यवस्थित एका लेव्हलने टीप मारून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचे धागे कट करून घ्यायचे आहेत व आता पहा मधून आपल्याला असंच ठेवला तरी सुद्धा सुंदर दिसेल पण मी थोडंसं फिनिशिंग येण्यासाठी मी अशा पद्धतीने इथे चुन्या घेत आहे म्हणजे आपली एक्स्ट्राची डिझाईन सुद्धा बनेल व तुमचा जो मोठा भाग वाटत होता तो सुद्धा फॅन्सी असा बनेल की जेणेकरून तुम्हाला वाटणार नाही की आपण इथे म्हणजे गळा मोठा झाला होता म्हणून आपण अशा पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे म्हणजे डिझाईनदारच ब्लाऊज दिसेल त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन सुद्धा बनवू शकता व ब्लाउजचा गळा जो आहे तो तुम्ही कमी करू शकता. आता इथे तुम्ही तुमच्याकडे जर मणी असतील तर मणी अटॅच करू शकता किंवा एखादा ब्रॉच असेल तरी सुद्धा तो अटॅच करू शकता. तर पाहू शकता अगदी व्यवस्थित प्रकारे मी ह्या गळ्याची उंची जी आहे ती कमी केलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक व शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.